कलिंगडाला खत द्यायला सुरू आहे. आज 05234 खत द्यायला सुरू आहे. म्हटलं सकाळी सकाळी द्यावा, सकाळचा गॅप आहे. 05234 आपल्या कलिंगडाला चालू आहे. ही पहा आपल्या कलिंगडचा 1 नंबरचा प्लॉट आहे. हा यालाच आता फवाराद्वारे ड्रेसिंगद्वारे खत चालू आहे. ही पहा ड्रेसिंगद्वारे खत चालू आहे. पूर्ण कालवलं आहे मी, सकाळीच कालवलं आहे. म्हणजे युरिया खत आणि 05234 लवकर विगरत नाही, त्यामुळे लवकर कालवलं आहे. सकाळी टाकला पण तरी पण अजून विगरला नाही. पहा सकाळीच टाकला मी, पूर्ण सकाळी टाकला पण तरी पण विगरला नाही. अजून पण विगरला नाही. सकाळी मी 9 वाजता टाकला होता तरी पण विगरला नाही. अजून थोडा टाइम द्यायचा आहे. यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि काय करायचं आहे माहिती आहे का, खत द्यायचं आहे. अजून पण याला खत द्यायचं आहे थोडंसं. यामध्ये खत द्यायचं आहे, अजून टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं. फवाऱ्यामधलं पाणी कमी पडलंय, खत कमी पडलंय. आता पाणी टाकायचं यामध्ये आणि पुन्हा परत एकदा खत टाकायचं. दोन्ही कालवून खत द्यायचं आहे. आपलं कलिंगड मार्केटला जाणार आहे, त्यामुळे युरिया खत आणि 05234 खत द्यायचं आहे. त्यामुळे यापासून काय होतं माहिती आहे का, कलिंगडात दार हिरवं आणि जे आपलं कलिंगड आहे का ते छान दिसतं. कलिंगडाला हिरवा कलर येतो म्हणून खत द्यायला सुरू आहे. 05234 आणि युरिया खत चालू आहे. फवाऱ्याद्वारे चालू आहे ड्रेसिंग. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल, कारण खत विगारला नाही. पाणी टाकून खत द्यायचं आहे सोडून. फवाऱ्यामधलं पण संपलंय पूर्ण. फवाऱ्यामध्ये काहीतरी कचरा अडकायला वाटतं, फवारा चल ना. फवाऱ्यामध्ये काहीतरी अडकलं वाटतं. आपण पाहूया फवाऱ्यात काय अडकलं तर. हे पहा फवाऱ्यामध्ये काहीतरी अडकलंय. त्या फवाऱ्याच्या मशीनमध्ये काहीतरी अडकलंय, कचरा अडकलाय कचरा. त्यामुळे फवारा चलना, कचरा लागलाय साईडला, त्यामुळे खत जाईना झालाय. पहा थोडा खत राहिलाय द्यायचा आता.